रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी परत कासरडोली जंक्शनलाच, कासरडोली गावाच्या जवळ एक एव्हरेस्ट कंट्री साईड नावाची खरं साधारणतः जवळजवळ 15 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे. आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक 2.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि त्या फ्लॅटसोबत आपल्याला खरं एक कव्हर कार पार्किंग पण मिळणार आहे. राहिला प्रश्न फ्लॅटचा एरिया, तर 675मध्ये 2.5 BHKचा हा फ्लॅट खरं बनवलेला असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम इथे आहेत, पण त्याच्या रोडच्या मध्ये आणि पलीकडल्या साईडला जावं लागतं. तिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम यांची उपलब्ध नक्की असणार आहे. आता ह्या फ्लॅटच्या खरं आपण हॉलमध्ये उभे आहोत, तर तुम्ही हॉलमधून जर बघितलं मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला आहे. हे जे तलाव आहे छोटासा, तो तलाव तुम्हाला तुमच्या घरामधनं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा नक्की दिसतो. त्याच्यानंतर बाहेर जाताना हा कंप्लीट म्हणजे एकदमच साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना नॉर्थ असणार आहे. बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्हाला 2 घरं ह्या साईडला आहेत. पुढे आल्यानंतर 2 घराच्या मध्ये एवढं मोठं अंतर आहे. आणि मग मात्र तुमची ही जी 2 घर हे आहेत, 2 घरं ते आहेत, 2 घरं ते आहेत, जवळजवळ 8 घरं एका फ्लोअरवरती आहेत. मात्र 8 फ्लोअरच्या जर तुम्ही हा मधला एरिया जर बघितला, लॉबी जर बघितलं, तर ही खूप मोठी आहे. लिफ्ट मात्र 1 आणि 2 अशा टोटल लिफ्ट तुम्हाला 2 ह्या बिल्डिंगमध्ये नक्की मिळतील. आणि जर तुम्ही बघितलं तर हा जो ओनर आहे, ह्या ओनरचं काय, ह्या फ्लॅटवरती आता लोन राहिलेलं नाही आहे. लोन त्यांनी सगळं फेडलेलं आहे. आणि त्यांनी मग हे असं पद्धतीनं सेफ्टी डोअर बनवला आहे. सेफ्टी डोअरच्या आतमध्ये आलात तर तुम्हाला इथे एक दरवाजानंतर हा तुमचा एक हॉल आहे. जे मंडळींना मोठं घर बघताय आणि कमी बजेटला बघतायत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे घर चांगलं असू शकतं. हा असा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो. हॉलमधनं मी तुम्हाला दाखवते, इथं पण सिटिंगचं अरेंजमेंट ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं बसून आरामशीर हा तळं जे आहे त्या तळ्याचा तुम्हाला तुमच्या घरामधनं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मिळतो. राहिला प्रश्न इकडं ह्या साईडला जर आपण गेलो तर इथे तुम्हाला 2 रूम किचन त्या साईडला आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो इकडे ह्या साईडला खरं एक बेडरूम ह्या साईडला पण असणार. हे बेडरूमची साईज जरी बघितली तर चांगली मोठी साईज आहे, पद्धतशीर साईड आहे. ह्या बेडरूममधनं मात्र तुम्हाला पूर्ण तळं तुमच्या घरामधनं एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं नक्की दिसतंय. तळ्यातनं असं सुंदर आणि तळं तुम्हाला कंटिन्यू दिसेल. भगवंताच्या मंदिराचे 2 शिखर आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात. ह्या बेडरूमची साईज जर बघितली तर खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे. आणि जर आपण पुढे गेलो तर वरती यांनी थोडं सजून त्यांच्या पद्धतीनं केलेलं होतं फॉल सिलिंग. आणि जर हॉलची तो बेडरूम बघितल्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथं मात्र तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे. हे किचनमध्ये मात्र काम करण्याची आपल्याला नक्की गरज लागणार आहे. नक्की गरज म्हणजे तोडून पूर्ण सगळं व्यवस्थितच करावं लागणार आहे पूर्ण किचन. तसं बघितलं तर गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे. ह्या साईडला फ्रीज वगैरे ठेवण्यासाठी जागा आहे. आणि पुढे आल्यानंतर परत इथे पण स्टोरेजला खरं खूप मोठी जागा आहे. पण योग्य नियोजनाचं नसल्या कारणानं ते काय व्यवस्थित झालेलं नाही. पण तुम्ही इथे हे चांगली ही जेवढी मोठी जागा आहे ही सगळी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची युटिलाइज जर केली तर इथे चांगलं होऊ शकतं. कारण इथं वॉशिंग मशीनचं पॉईंट इथे आतमध्येच आहे. थोडंसं या व्यवस्थित सिस्टमॅटिकली सेट केलं तर मग मात्र हे चांगलं सेट होऊ शकतं. पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिलं गेलेलं आहे. ज्याची साईज जरी बघितली तर ही पण चांगली साईज नक्की असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक इकडं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला पण जर बघितलं तर हे बाकी हे जे सामान आहे हे तुम्ही काढू शकता. हेही मला असं वाटतं याच्यात पण थोडंसं काम करणं गरजेचं असणार आहे, कारण हे सगळं जुनं झालेलं आहे. नंतर पुढे आलात तर इथं खिडकी आहे. खिडकीच्या पुढे जरी गेलात तर ते असं कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा इकडे उपलब्ध असणार आहे. याच्यातनं पण जरी तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला इकडनं तुमचं तलाव वगैरे त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या दिसतात. अशा पद्धतीचं खरं ह्या साईडचं आहे. वरती फॉल सिलिंगचं काम थोडं बऱ्यापैकी केलेलं आहे. नंतर पुढे आलात तर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे. शेवटचं बेडरूमला जरी आलोत तर इथं आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथे एक चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे. आणि नंतर मग तुमचं ह्या साईडला जर आला तर इथे एक तुमचं हे आहे म्हणजे बेडरूम आहे. ह्या बेडरूमला तुम्हाला इथे ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही बघितलं तर मग मात्र सध्या यांचं हे सगळं सामान पडलं हे सगळं काढून आपल्याला मिळणार आहे. इकडनं जर व्ह्यू बघितलं तर मग मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा पूर्णपणे तलावाचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नेट अँड क्लीन दिसतो. ह्या साईडला जर आला तर इथे त्यांनी कपाट खरं बनवलेलं आहे. कपाटाच्या ह्या साईडला पण अशी एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये मिळते. अशा पद्धतीचा फ्लॅट बघितलं तसा फ्लॅट तुम्हाला खूप मोठा आणि प्रशस्त नक्की आहे. जे मंडळीला कमी बजेटमध्ये घर हवा आहे, 2.5 BHK कॉम्पॅक्ट 3 BHK असं जर काही कोणी डोक्यात ठेवलं असेल तर त्यांच्यासाठी हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ठाणा स्टेशनपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती असणारं हे घर असेल, जिथून तुम्हाला कासरवडले मेट्रो स्टेशन, हायपर सिटी मॉल, वेदांत हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी
जवळ मिळणार आहेत. राहिला प्रश्न किमतीचा, तर आणि त्याच्या अगोदर तत्पूर्वी सांगतो, बिल्डिंगला OC आहे, CC आहे, मालकाचं ह्या फ्लॅटवरती लोन नाही आहे, सोसायटी पण झालेली आहे. तर असं जर कोणी पद्धतीचं घर आणि अशा लोकेशनला जर कोणी बघत असेल तर त्यांच्याशी 90 लाख रुपये निगोशिएबल असणारा हा फ्लॅट आपण उपलब्ध करून आणलेला आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा आपला कार्यक्रम रोजचा आहे. कमी बजेटचे असतील, जास्त बजेटचे असतील, अजून वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या क्वालिटीचे रोज घरं दाखवतोय आपण, जेणेकरून कदाचित एखाद्या मनात काहीतरी येईल, कोणाचं बजेटचं ॲडजस्ट होईल किंवा घर मोठं वाटते किंवा काय, हे सगळ्या गोष्टी होतील. हा याच्या पाठीमागचा सरळ आणि स्पष्ट उद्देश. तिसरा उद्देश हा आहे की लोकांना कळू दे कोणत्या एरियात काय काय घरं काय काय रेटनं जातात, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की आपलं बजेट नक्की कुठं सेट होत जाईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.